नमस्कार, मी एके सर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत करतो. काल संध्याकाळीच आपल्याला समजलं होतं की WCDची ॲडव्हर्टाइजमेंट ही येणार आहे आणि आज सकाळी न्यूजपेपरमध्ये आणि ऑफिशियली देखील WCDची ॲडव्हर्टाइजमेंट ही आलेली आहे. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांचा हा आहे की सर WCDची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे जी आलेली आहे, आता याचा अभ्यास कसा करायचा, कशा प्रकारचा तुमचा अप्रोच असला पाहिजे, कशावर फोकस करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तो विद्यार्थ्यांना मी हे सजेस्ट करेल की तुमच्या आधीचे जे तुमचे टार्गेट होते बरोबर ना, जे की WRD सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट याचा पेपर तुमचा डिसेंबर एंडला आहे. ZP सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट हा देखील सर्वांचा पेपर राहिलेला आहे आणि PWD सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट हा देखील काही विद्यार्थ्यांचा पेपर राहिलेला आहे. ठीक आहे. सो लगेचच्या लगेच WCDच्या मागे पडायचं नाहीये. ऑलरेडी आपण जे फोकस ठेवलं होतं, आपण जे टार्गेट ठेवलं होतं ते आधी आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. म्हणजे डिसेंबर एंड पर्यंत WCD बद्दल जास्त विचार करू नका. म्हणजे आता थोडक्यात सांगण्याचा उद्देश हा आहे की जर तुम्ही PWDचा अभ्यास करताय किंवा तुम्ही ZDPचा अभ्यास करताय किंवा तुम्ही WRDचा अभ्यास करताय, हा जो सिलेबस आहे हा WCDला देखील आहे. म्हणजे तुम्ही हा जो काही अभ्यास करत आहात डिसेंबर एंड पर्यंत, हा इनडायरेक्टली तुम्ही WCDचाच अभ्यास करत आहात. ठीक आहे. सो वेगळी काही स्ट्रॅटेजी डिसेंबर एंड पर्यंत ठेवू नका. हे माझं तुम्हाला काय असणार आहे, सजेशन असणार आहे. ठीक आहे. हा, आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत की WCD बद्दल, बरोबर ना, WCD बद्दल सर्वची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोण कोण इलिजिबल असेल, अभ्यास कसा केला पाहिजे, कशाचं वेटेज वाढलेलं आहे, एक्झामची डेट काय असेल, बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्याला जर पोस्ट मिळवायची असेल तर कोणत्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे. ठीक आहे. सो आपल्या व्हिडिओला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. सगळ्यात पहिले ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, ही ॲडव्हर्टाइजमेंट किती पदांसाठी आलेली आहे, तर जवळजवळ 670 पदांसाठी ही तुमची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. ठीक आहे. आणि ह्या ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये जर तुम्ही पाहिलं तर पुढे गेल्यावर मी तुम्हाला सांगणारच आहे इन डिटेल की तुमचं टेक्निकलचं जे वेटेज आहे हे वाढलेलं आहे. 60 प्रश्न 120 मार्क्ससाठी, त्या अनुषंगानेच या ठिकाणी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा पूर्णच्या पूर्ण विषय तुम्हाला एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍपवर फ्री ऑफ कॉस्ट पाहायला मिळणार आहे. आता तुम्ही मला की सर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स का, तर लक्षात घ्या की स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा असा विषय आहे की तो विषय जर तुम्हाला समजला तर टॉस तुम्हाला समजायला सोपा जातो, RCC तुम्हाला समजायला सोपा जातो, स्टील तुम्हाला समजायला सोपा जातो आणि जिओटेक मध्ये देखील स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या काही कन्सेप्ट आहे त्या देखील तुम्हाला समजायला सिंपल जातात. ठीक आहे. सो यामध्ये 40 ते 45 व्हिडिओ आहेत. टोटल जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ त्यामध्ये 23 तासाचे हे पूर्ण व्हिडिओ असणार आहेत आणि अगदी कन्सेप्च्युअली आपण हा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल शिकणार आहोत. तो एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचे आणि त्यावर जायचे. WCDचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर सगळ्यात पहिला जो विषय तुम्हाला घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. आणि याचे जर तुम्हाला PDF नोट्स पाहिजे असतील ते देखील उपलब्ध आहे. 9067051404 हा माझा नंबर आहे. यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. तिथून तुम्ही त्या PDF नोट्स घेऊन त्याची प्रिंटआउट काढा आणि 3 ते 4 दिवसामध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा विषय संपून टाका. एकदा तुमचा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल संपला की तुम्हाला तो कॉन्फिडन्स गेन होणार आहे आणि त्या कॉन्फिडन्सच्या जोरावरच तुम्ही बाकीचे सब्जेक्ट देखील स्पीड मध्ये कंप्लीट करू शकणार आहात. दुसरी गोष्ट म्हणजे जी काय तुमची WCDची ऍड आहे, बरोबर, फक्त WCDच नाही, WCD सोबत काय आहे, WCD असेल, BMC असेल, त्यानंतर MIDC असेल, त्यानंतर WRD असेल किंवा कोणतीही सिव्हिल सरळ सेवा एक्झाम असेल, ह्या सगळ्या एक्झामसाठी एकच बॅच आपल्या ऍपवर आहे. आणि ही बॅच जर तुम्ही परचेस केली तर यामध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकल अशा दोन्हीही गोष्टी कव्हर होणार आहे. सगळ्याची थिअरी असेल, सगळ्याचे MCQ असतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चनची व्हिडिओ सोल्युशन असेल, टेस्ट सिरीज असतील, सगळ्या विषयांच्या PDF नोट्स असतील, त्याच्या तुम्ही प्रिंटआउट काढू शकता आणि पुढच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुम्ही WCD ही एक्झाम क्लिअर करू शकता. त्या पाठोपाठ लगेचच तुमची BMC असेल, WRD JEE असेल, सगळ्यांसाठी हा कोर्स तुम्हाला युजफुल ठरणार आहे. या कोर्सची फी आहे 28 रुपये. एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍपवर जायचे, त्यावर जर तुम्ही कुपन कोड अप्लाय केलं तर तो कोर्स तुम्हाला फक्त आणि फक्त 2380 रुपयामध्ये काय होणार आहे, उपलब्ध होणार आहे. क्लिअर. चला आता जाऊयात आपण पुढे. आपली जी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे 670 जागांसाठी, बरोबर ना, ही जी तुमची एक्झाम आहे WCDची ही MCQ बेस्ड एक्झाम आहे. मग विद्यार्थ्यांचा क्वेश्चन असतो की सर MCQ बेस्ड एक्झाम आहे तर हे MCQ जर मला सॉल्व्ह करायचे असतील तर हे MCQ मी कुठून सॉल्व्ह करायचे, तर तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जे आहे, तुम्हाला सिम्पली काय करायचंय, टेलिग्राम डाउनलोड करायचे, त्यामध्ये जायचे, सर्च मध्ये जायचे, एके इंजिनिअरिंग अकॅडमी हे तिथे सर्च करायचे, आपलं चॅनल तिथे येईल, त्याला जॉईन करायचे आणि तिथून तुम्ही
तिथून तुम्ही एमसीक्यू देखील रोजचे सॉल्व्ह करू शकता. ज्या कोणत्या नवीन एक्झाम येतात बरोबर ना, ऍडव्हर्टाइजमेंट येतात, त्याचे सगळे डिटेल सोल्युशन किंवा त्याचे डिटेल जी काही माहिती असणार आहे ती त्या ठिकाणी आपण टाकत असतो. रिव्हिजन सेशन्स असतील, नोट्स असतील, सगळ्याचे अपडेट्स हे तुम्हाला एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहेत. ओके, चला जाऊयात पुढे. आता जी काही आपली ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे 670 जागांची, बरोबर ना, 670 जागांची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं ती एकूण जे पद आपले आहेत बरोबर, खुले कॅटेगरीसाठी हे 253 आहेत. त्यातील 30% हे राखीव आहे महिलांसाठी 201 जागा. त्यातील 5% जे आहेत हे खेळाडू आहेत म्हणजे 34 जागा, बरोबर ना. जर आता टोटल जर तुम्ही पाहिलं बरोबर, हे तुमचं कशासाठी सांगतोय मी, खुल्या वर्गासाठी सांगतोय बरोबर ना, म्हणजे टोटल जागा सांगतोय मी सगळ्या टोटल. जर खुल्या वर्गासाठी म्हटलं तर 253 जागा आहेत. त्यातील 30% महिलांसाठी म्हणजे 76 जागा आहेत आणि 5% खेळाडूंसाठी म्हणजे 13 जागा आहेत, बरोबर. म्हणजे 164 जागा अशा आहेत की जे जनरलचे मुलं आहेत त्यांच्यासाठी आहेत, जे की खूप मोठा आकडा आहे. भरपूर वेळा तुम्ही पाहिलं असेल काही काही ऍडव्हर्टाइजमेंट फक्त 120 130 जागांच्या येतात. इथे फक्त 164 जागा ह्या ओपन कॅटेगरीसाठी असणार आहेत आणि बाकी जे बायफर्गेशन आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज हे ऑलरेडी या ठिकाणी मी दिलेलं आहे. ओके, ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये हे आलेलं आहे. ओके, चला आता जाऊयात पुढे. एक्झाम कधी असेल बरोबर ना. आता तुमची जी एक्झाम कधी असेल त्याबद्दल मी बोलतो. तत्पूर्वी तुमचे जे फॉर्म फिलिंग आहे ते आजपासून सुरू होईल. 21/12/2023 पासून कधीपर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता, 10 जानेवारी 2024 पर्यंत. ठीक आहे, मग आता फॉर्म सुटले म्हणलं की 2 दिवसात भरायचं असं करायचं नाही आणि 10 तारखेला भरायचं असंही करायचं नाही. मध्ये कुठे तुम्ही 1-2 तारखेला हे सगळेचे सगळे फॉर्म फिल करून टाका. ऍट द एंड जर तुम्ही फॉर्म फिल करणार असाल तर त्यावेळेला सर्व्हर डाऊन होतो, सर्व्हरवर लोड येतो, त्यावेळेला फॉर्म फिल केला जात नाही, भरला जात नाही. भरपूर अडचणी विद्यार्थी फेस करतात. त्यामुळे आता ही गोष्ट लक्षात ठेवायची, 1-2 तारखेच्या आसपास तुम्ही हे सगळ्यांनी फॉर्म फिल करून टाकायचे आहेत. ओके, आता हॉल तिकीट कधी येईल, तर हॉल तिकीट येणार आहे परीक्षेचे 7 दिवस आधी. 7 दिवस आधी तुमचं काय येणार आहे, हॉल तिकीट येणार आहे. मग एक्झाम कधी होईल बघा, अंदाजे जेवढी मी माहिती काढलेली आहे तर ऍडव्हर्टाइजमेंट ही तुमची 21/12 आलेली आहे. इथून पुढे 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुमची एक्झाम होईल. म्हणजे 15 फेब्रुवारीच्या नंतर बरोबर ना, 15 ते 30 फेब्रुवारीच्या आसपास तुमची ही एक्झाम होणार आहे. जवळजवळ 50 ते 60 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. वर्स्ट कंडिशन मध्ये जरी विचार केला तर 45 डेज आपल्याकडे आहेत, पण तरी माझ्या अंदाजानुसार तुमच्याकडे 55 ते 60 दिवस शिल्लक आहेत. याचा चांगल्या प्रकारे जर तुम्ही युटिलायझेशन केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, महत्वाची गोष्ट समजून घ्या. WCD ची ही जी ऍड आहे यानंतर आता फक्त तुम्हाला 2च मोठ्या ऍडव्हर्टाइजमेंट दिसतील. पहिली ऍडव्हर्टाइजमेंट असणार आहे त्यामधली BMC असेल आणि नंतर असणार आहे तुमची WRD JEE बरोबर. पण आता ह्या ऍडव्हर्टाइजमेंट येतील कधी याबद्दल अजून शाश्वती नाही. मग जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळवायचा असेल तर गव्हर्नमेंट जॉब मिळवण्याचा WCD हा एक शेवटचा ऑप्शन आहे, शेवटची संधी आहे असं समजून तळमळीने जोमाने जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच ह्या 670 जागांमधील एक जागा आपली होऊ शकते. ठीक आहे, सो 100% जर तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल तर हे लेक्चर तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे. चला जाऊयात पुढे. आता जर बघितलं तुम्ही भरपूर वेळा असं असतं की डिप्लोमा डिग्री अलाउड आहे की नाही, कोण आहे, डिग्री आहे का डिप्लोमा आहे, असं कोणतेही कन्फ्युजन आता इथे नाही. यांनी स्पेसिफिक व्यवस्थितपणे ऍडव्हर्टाइजमेंट मध्येच मेन्शन केलेलं आहे की पदविका आणि पदवी, डिप्लोमा आणि डिग्री हे दोन्हीही विद्यार्थी ह्या एक्झामसाठी इलिजिबल असणार आहे. सो सगळ्यांसाठी ही खुशखबर आहे, सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की सगळेचे सगळे विद्यार्थी WCD ची एक्झाम देऊ शकणार आहेत. ओके, चला जाऊयात पुढे. आता अभ्यासक्रम काय असेल बरोबर ना, म्हणजे तुमचा परीक्षेची जी पद्धत आहे ती काय असणार आहे, एक्झाम पॅटर्न काय असणार आहे बघा. अतिशय सुंदर आणि आपल्या टेक्निकलच्या विद्यार्थ्यांना साजेसं असं यांनी या ठिकाणी पॅटर्न दिलेला आहे. म्हणजे काय, नॉन टेक्निकलचा पार्ट जो आहे हा 40% मार्क्ससाठी असेल आणि टेक्निकलचा जो पार्ट आहे हा 60% साठी असेल. ठीक आहे, समजून घ्या. मग नॉन टेक्निकलचं जे वेटेज आहे बरोबर ना, हे 40 मार्काचं आहे. 40 क्वेश्चन आहेत 80 मार्क्ससाठी. ठीक आहे, मग हे 40 क्वेश्चनचं बायफर्गेशन कसं केलेलं आहे पहा. इकडे सगळ्यात पहिला सब्जेक्ट तुमचा असणार आहे नॉन टेक्निकल मध्ये मराठी. सो मराठीचे जर पाहिले तर 10 प्रश्न असतील, एक प्रश्न 2 मार्क्ससाठी म्हणजे 20 मार्क्ससाठी तुमचा मराठी असेल. इंग्लिश जर बघितलं तर 10 प्रश्न असणार आहेत 20 मार्क्ससाठी. सामान्य ज्ञान म्हणजे GS/GK 10 प्रश्न असणार आहे 20 मार्क्ससाठी. आणि बुद्धिमत्ता जर बघितलं, ठीक आहे, मोस्टली रिझनिंग ऍप्टिट्यूड म्हटलं जातं, पण TCS चा जर तुम्ही पॅटर्न बघितला तर जवळजवळ 70% तुम्हाला रिझनिंग दिसेल, 30% तुम्हाला ऍप्टिट्यूड दिसेल. ठीक आहे, सो मोस्टली तुमचा फोकस हा रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्तेवर असणं गरजेचं आहे. किती प्रश्न असणार आहेत, 10 प्रश्न असणार आहेत 20 मार्क्ससाठी. ठीक आहे, आता जर तुम्ही लँग्वेज बघितली, मराठीचे प्रश्न हे मराठीमध्येच असतील, इंग्लिशचे प्रश्न हे इंग्लिशमध्येच असतील, पण सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता हे प्रश्न मराठी आणि इंग्लिश अशा दोन्हीही लँग्वेजमध्ये असणार आहेत.
म्हणजे जर विद्यार्थी इंग्लिश मिडियमचे असतील तर त्यांना इंग्लिशमध्ये क्वेश्चन असतील, जे मराठी मीडियम मध्ये शिकलेले आहेत त्यांना मराठी सोपं वाटतं ते मराठीमधून क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे, आता राहिला विषय टेक्निकलचा. टेक्निकलचे 60 प्रश्न असणार आहेत, एक प्रश्न 2 मार्क म्हणजे 120 मार्क साठी असणार आहे. आणि लँग्वेज असणार आहे तुमची ही इंग्लिश. काय असणार आहे? इंग्रजी ही लँग्वेज असणार आहे. टोटल प्रश्न जर तुम्ही काउंट केले तर 100 प्रश्न, एक प्रश्न 2 मार्क साठी किती मार्क साठी असणार आहे? 200 मार्क साठी या ठिकाणी असणार आहे. आणि वेळ व्यवस्थितपणे समजून घ्या, 120 मिनिट म्हणजेच 2 तासाचा हा तुमचा काय असणार आहे? पेपर असणार आहे. ठीक आहे, आता कोणती एक्झाम आहे ही? कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम आहे. ऑफलाईन एक्झाम ही नसेल, ऑनलाईन एक्झाम ही या ठिकाणी असणार आहे. आणि नंबर ऑफ शिफ्ट मध्ये हा पेपर होणार आहे. म्हणजे फायनली जे तुमचे मार्क्स होणार आहे याचं काय होणार आहे? नॉर्मलायझेशन होणार आहे. सो ही गोष्ट आधीच लक्षात ठेवायची आहे. नंतर विद्यार्थी काय म्हणतात की अरे माझी शिफ्ट सोपी होती मग माझे मार्क कमी झाले, माझी अवघड होती, बरोबर ना, माझे मार्क वाढले. ऑब्व्हियसली ज्यांचे मार्क्स वाढतात त्यांना आनंदच होतो, पण ज्यांचे मार्क्स कमी होतात ते त्या ठिकाणी वाईट वाटून घेतात. ही गोष्ट आधीपासूनच डोक्यात ठेवायची की असं काहीतरी होणार आहे. ठीक आहे, हे काय नवीन नाहीये की तुम्हाला ऑन दी स्पॉट सांगितलं की नॉर्मलायझेशन झालं तुमचे मार्क्स आहेत. नॉर्मलायझेशन होणार आहे हे आधीच सांगितलेलं आहे. सो अभ्यास करताना ही काळजी घ्यायची आहे की तिकडे किती प्लस मायनस होऊ द्या, मला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील. ओके, चला आता नेक्स्ट जो काही त्यांनी सिलेबस दिलेला आहे, बरोबर ना, तो सिलेबस वर आपण एकदा नजर घालूयात. टेक्निकलचे किती प्रश्न आहेत? 60 प्रश्न असणार आहेत, बरोबर. एकूण जर प्रश्न बघितले तुम्ही 60 प्रश्न हे टेक्निकलचे असतील. किती मार्क साठी असणार आहे? 120 मार्क साठी. एक प्रश्न हा तुमच्या 2 मार्क साठी असणार आहे. ठीक आहे, सो टेक्निकल मध्ये कोणकोणते विषय आहेत समजून घ्या. सगळ्यात पहिला आहे तुमचा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थिअरी ऑफ स्ट्रक्चर, स्टील, आरसीसी, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, जिओ टेक्निकल, कंस्ट्रक्शन मटेरियल, बरोबर, सर्वेइंग, बीसीएम, फ्लूइड मेकॅनिक्स, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, हायवे, ब्रिज, इस्टिमेशन, एन्व्हायरमेंट आणि सीपीएम. एवढे या ठिकाणी विषय आहे. ओके, आता मग करायचे नाही, कोणते करायचे नाहीत बघा. कॅड नाही केला तरी चालेल, रेल्वे नाही केला तरी चालेल, टनेल एवढा टेप मध्ये करू नका. ब्रिज मध्ये थोडाफार पार्ट जर टनेलचा असेल तर तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे, मॅथमॅटिक्स करायचं नाही, न्यूमेरिकल मेथड करायचं नाही, हे विषय तुम्हाला नाही. आणि स्ट्रक्चरल अनालिसिस हा नाही केला तरी चालेल. इथे फक्त तुम्हाला थिअरी ऑफ स्ट्रक्चर म्हटलेलं आहे. स्ट्रक्चरल अनालिसिस एकदम वरवर तुम्हाला करायचं आहे. पण बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता इन डेप्थ कराव्या लागतील. आता बाकी एक्झाम सारखं नाही की 40 प्रश्न आहे 80 मार्क साठी. आता उलट झाले, टेक्निकलचे 60 प्रश्न आहेत. 60 प्रश्न हे टेक्निकलचे आहेत. 120 मार्क साठी हा तुमचा टेक्निकल आहे. सो टेक्निकल तुम्हाला आता चांगलं करावं लागेल आणि ते करणं गरजेचं आहे जर सिलेक्शन मिळवायचं असेल तर. ठीक आहे, आणि नॉन टेक्निकलला देखील मागे ठेवायचं नाही. नॉन टेक्निकलचे देखील 40 प्रश्न आणि 80 मार्क. ठीक आहे, पीडब्ल्यूडी साठी वेगळं होतं. पीडब्ल्यूडी ला 75 प्रश्न टेक्निकल होते, 25 प्रश्न हे तुमचे नॉन टेक्निकलचे होते. पण आता इथे असं नाही, जवळजवळ तुम्ही बघितलं तर 60-40 असं आहे. म्हणजे दोघांकडेही लक्ष द्यावं लागेल. त्यातल्या त्यात टेक्निकलकडे आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. ओके, चला नॉन टेक्निकलचा जर विचार केला तर इंग्लिश मध्ये काय काय विचारणार आहे? सिमिलर वर्ड असतील, अपोजिट वर्ड असतील, कॉमन व्होकॅब्युलरी असतील, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, ग्रामर असेल, आयडम असतील, फ्रेजेस असतील, बरोबर, आणि कॉम्प्रिहेन्शन असेल, पॅसेज असतील. यावरचे क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहे. एक प्रश्न 2 मार्क साठी 10 प्रश्न विचारले जातील. मराठीमध्ये तेच समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी, बरोबर, ग्रामर असेल, उतारावरचे प्रश्न असतील, या सगळ्या गोष्टी मराठीमध्ये देखील करायच्या आहेत. सामान्य ज्ञानचा जर विचार केला, बरोबर ना, तर यामध्ये पहिलीच लाईन आहे करंट अफेअर्स. ठीक आहे, त्यानंतर आहे तुमची हिस्ट्री, त्यानंतर आहे तुमची जिओग्राफी, बरोबर, त्यानंतर आहे तुमचं पॉलिटी आणि त्यानंतर आहे तुमचं एन्व्हायरमेंट. मी सजेस्ट करेन जास्तीत जास्त फोकस हा तुम्हाला कशावर द्यायचा आहे? करंट अफेअर वर द्यायचा आहे. आणि ह्या बाकीच्या सब्जेक्ट साठी काय करायचं आहे पुढे गेल्यावर मी तुम्हाला सांगणार आहे. ऑलरेडी याचे सेशन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपण एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या याच्यावर युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहे. बस तेवढेच बघायचे, कशासाठी? ह्या बाकीच्या विषयांसाठी. पण करंट अफेअर हे आपल्याला इन डिटेल करायचं आहे. आता हे बाकीचे विषय एवढे इन डिटेल करण्याची गरज नाही. आणि जर राहिला विषय आता बुद्धिमत्ताचा, तर त्यामध्ये असं काही स्पेसिफिक सब्जेक्ट सांगितलेले नसतात. पण मी तुम्हाला सांगेल काय काय करायचं आपल्याला. त्या ठिकाणी जर बघितलं तर सगळ्यात पहिलं जे आहे आपल्याकडे डिरेक्शन आपल्याला करायचे, ब्लड रिलेशन करायचे, कोडिंग डिकोडिंग करायचे, रँकिंग करायचे. ठीक आहे, पझल वरच्यावर करून घ्यायचे. ठीक आहे, असे मेन जे टॉपिक आहेत हे आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. आणि इन जनरल तुम्ही याचा अभ्यास जरी नाही केला, ऍज अ सिव्हिल इंजिनियर आपण याचा अभ्यास जरी नाही केला, तर तुम्ही रोजचे 10-20 क्वेश्चन जरी सॉल्व्ह केले, बरोबर ना, तरी देखील तुम्हाला याचा फायदा होणार आहे. ठीक आहे, चला आता जाऊयात पुढे. आता इम्पॉर्टंट गोष्ट समजून घ्या. ही जी एक्झाम आहे ही काय असणार आहे? कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे असणार आहे. ओके, यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की जर 200 मार्काचा पेपर असेल, 200 मार्कचा जर पेपर असेल तर ह्या 200 पैकी तुम्हाला 45% म्हणजे 90 मार्क्स मिळणं कंपल्सरी आहे.
ओके, 90 मार्क्स तुम्हाला मिळवावेच लागतील. जर 90 मार्क्स तुम्हाला मिळाले नाहीत इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनी कॅटेगरी तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. मग 90 मार्क मिळाले म्हणजे सिलेक्शन होईल का? लगेच फिक्स नाही. 90 मार्क्स मिळाले म्हणजे तुम्ही पहिला क्रायटेरिया हा पार केला, त्यानंतर तुम्ही सिलेक्शन प्रोसेससाठी इलिजिबल असणार आहात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, इथे निगेटिव्ह सिस्टीम आहे. 1/4 एवढी काय असणार आहे तुमची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे. क्लिअर? चला आता जाऊयात पुढे. फॉर्मची जी काय तुमची एक्झाम फी आहे ओपन कॅटेगरीसाठी ही 1000 रुपये असेल आणि बाकी कॅटेगरीसाठी किती असणार आहे 900 रुपये असणार आहे. ओके, ज्या बॅच बद्दल मी तुम्हाला मागाशी सांगितलं ती जी बॅच आहे WCD असेल, BMC असेल, MIDC असेल, WRD असेल, कोणतीही सरळ सेवा असेल, ही बॅच फक्त आणि फक्त किती रुपयात उपलब्ध आहे 2380 रुपयात उपलब्ध आहे. आता ह्या बॅच मध्ये आपण काय काय कव्हर करतो ते सगळे या ठिकाणी सांगितले. बघा ह्या बॅच मध्ये थिअरी असेल, MCQ असेल, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. कोणकोणते सब्जेक्ट आहेत? मराठी असेल, इंग्लिश असेल, GS GK असेल, रिझनिंग असेल, करंट अफेअर. आता हे कुणीच घेत नाही. कुठेही जा तुम्ही मार्केटमध्ये करंट अफेअर प्रत्येक महिन्याचं आपल्या ऍपवर अपलोड झालेलं आहे जे की इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर असणार आहे तुमचा सॉम, टॉस, RCC, प्रिस्ट्रेस, स्टील, जिओटेक, हायवे, सर्वे, एन्व्हायरमेंट, FMHM, BCM, इरिगेशन, हायड्रोलॉजी, ब्रिज, मेकॅनिक्स, CPM, हायवे आणि ज्या तुमच्या बाकीच्या एक्झाम झाल्या होत्या आतापर्यंत TCS ने कंडक्ट केलेल्या ज्या तुमच्या एक्झाम असतील बरोबर ना, PCMC असेल, TPA असेल, WRD असेल, म्हाडा असेल, या सगळ्याचे व्हिडिओ सोल्युशन देखील त्या ठिकाणी आहे. आणि हे सगळ्याच्या सगळ्या विषयाच्या सगळ्यात इम्पॉर्टंट PDF नोट्स ज्याच्या तुम्ही प्रिंट आउट देखील काढू शकता ह्या देखील ह्या कोर्स मध्ये उपलब्ध आहे. कोर्स आहे फक्त 2380 रुपयात. नक्की याचा फायदा घ्या, तुम्हाला 100% याचा फायदा होणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आता शेवटच्या 2 महिन्याची तुमची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. ठीक आहे, जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. तुमच्या शेवटच्या 2 महिन्याची तुमची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. बघा आपल्याकडे टाइम किती आहे म्हटलं मी 2 महिने आहे, पण तरी आपण पकडू 50 ते 60 दिवस आपल्याकडे आहेत. कमीत कमी 50 दिवस आहेत असं आपण पकडूया. किती विषय करायचे? टेक्निकलचे झाले तुमचे 18 विषय, नॉन टेक्निकलचे झाले तुमचे 4 विषय, असे टोटल तुम्हाला किती विषय करायचे? 22 विषय करायचे आहेत. ठीक आहे, आता प्रिपरेशन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पुढचे 1.5-2 महिने मला दररोज 8 ते 9 तास मला इफेक्टिव्ह अभ्यास करायचाच आहे. नाही 8-9 तास तर 6-7 तास तरी तुमचा इफेक्टिव्ह अभ्यास हा झाला पाहिजे. फार तळमळ आहे तर 8-9 तास द्या, जास्त तळमळ नसेल तर 6-7 तास जरी दिला तरी ते पॉसिबल आहे. पण तळमळीने अभ्यास करा, 6-7 तास तळमळीने अभ्यास करा, तुमचं सिलेक्शन पासून तुम्हाला कुणीही रोखू शकणार नाही. मग अभ्यास करताना काय करायचंय? आता नॉन टेक्निकल बघितलं तर तुमचे 40 क्वेश्चन आहे, टेक्निकल 60 प्रश्न आहेत. नक्कीच टेक्निकलचं वेटेज थोडं जास्त आहे, पण 2-2 सब्जेक्ट घ्यायचे सोबत. एक टेक्निकल घ्यायचा, एक नॉन टेक्निकल घ्यायचा, एक टेक्निकल घ्यायचा, एक नॉन टेक्निकल घ्यायचा. म्हणजे महत्त्वाचा विषय तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन्ही विषय सोबत घ्यायचे. त्याआधी तुम्हाला एक काम करायचे, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स होते बघा, जसे की तुमची TPA ची एक्झाम झाली बरोबर, WRD ची एक्झाम झाली, तुमची म्हाडाची एक्झाम झाली बरोबर, तुमची PCMC ची एक्झाम झाली. या सगळ्याच्या सगळ्या एक्झाम कुणी घेतल्या होत्या? या घेतल्या होत्या TCS ने. याचं व्हिडिओ सोल्युशन AK इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍपवर आहे. सगळ्यात पहिले हे क्वेश्चन पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की तुमचा आताचा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न काय आहे. समजतंय? आता जी PWD ची एक्झाम झाली ही देखील ह्याच पॅटर्न नुसार झाली. फक्त नगर परिषद ही एक एक्झाम होती की त्या एक्झाम मध्ये नगर परिषद ही फक्त एक एक्झाम होती की त्यामध्ये थोडे क्वेश्चन हे डिफिकल्ट टाकले होते, जे की टाकणारच होते. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे आता WCD चा काही वेगळा पॅटर्न नाहीये. हे जे तुमचे एक्झाम झाल्या बस याच्यावरच बेस्ट तुमची एक्झाम असणार आहे. यापेक्षा वेगळा असा अवघड काहीही तुमचा पेपर येणार नाही. सगळ्यात पहिले अभ्यास सुरू करताना सगळ्यात पहिले तुम्हाला हे क्वेश्चन बघायचे आहेत. हे एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला कोणत्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. ओके, जो काही तुम्ही टाइम पिरियड दिलेला आहे 50 ते 60 दिवस, तर 10 दिवस आधी तरी तुमचे हे सगळेचे सगळे विषय संपले पाहिजे असं प्लॅन करा. म्हणजे हे राहिलेले विषय तुम्हाला कशासाठी यूज करता येतील? रिव्हिजन साठी यूज करता येणार आहे. जो काही वेळ तुम्ही देताय, सपोज जर मी 2 मिनिटांसाठी म्हणतो मी 10 तास वेळ देतोय, 10 तास मी वेळ देतोय, त्यातील 30% वेळ जो आहे दररोज हा MCQ सॉल्व्हिंग साठी द्यायचा आहे आणि राहिलेला जो 70% वेळ आहे हा कशासाठी द्यायचा? तुमच्याकडे थिअरीसाठी द्यायचा आहे. समजून घ्या, MCQ बेस्ड एक्झाम आहे. मग MCQ बेस्ड जर तुमची एक्झाम असेल तर MCQ सॉल्व्ह करणं फार गरजेचं आहे. MCQ सॉल्व्हिंग साठी दररोज 30% वेळ हा राखीव ठेवा. दररोज MCQ सॉल्व्ह करा. दररोज जर तुम्ही MCQ सॉल्व्ह केले तर काहीही डाऊट तुम्हाला येणार नाही. जास्तीत जास्त तुमचे क्वेश्चन हे फायनल एक्झाम मध्ये बरोबर येणार आहे. ठीक आहे, त्यासोबतच भाई एक्स्ट्रा गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो, त्या म्हणजे दररोज 15 मिनिट तरी तुम्ही योगा
केलाच पाहिजे. ठीक आहे. त्यासोबतच जर तुम्हाला पॉसिबल असेल रनिंग आणि वॉकिंग ऍटलीस्ट अर्धा तास तरी तुम्ही केली पाहिजे. ठीक आहे. 6 तास तुमची डीप स्लीप असणं गरजेचं आहे. झोप ही तुमची झालीच पाहिजे. मी 3 तास झोपेल 4 तास झोपेल असं चालणार नाही. हे तुम्ही 4 दिवस 5 दिवस 6 दिवस 10 दिवस करू शकता. कंटिन्यू 2 महिने तुम्ही हे करू शकणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला सिलेक्शन मिळवायचं असेल तर एके इंजिनिअरिंग अकॅडमीचा जो सरळ सेवेचा कोर्स आहे हा नक्की परचेस करा. नक्की तुम्हाला त्याचा काय होणार आहे फायदा होणार आहे. परत एकदा सांगतो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ह्या सब्जेक्टने सुरुवात करा. फ्री ऑफ कॉस्ट हा तुमच्या एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍपवर उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं नॉन टेक्निकलचे सेशन बघा जीएचचे जे सेशन आहेत जसं की तुमचं राज्यघटना असेल, ठीक आहे, तुमचं भूगोल असेल, इतिहास असेल, बरोबर, अर्थशास्त्र असेल, चालू घडामोडी असेल, मराठी असेल. ठीक आहे. चालू घडामोडी तुम्हाला इन डेप्थ करावं लागेल. पण हे जे बाकीचे विषयांसाठी जे सेशन आपण युट्यूबवर घेतलेले आहे हे कंपल्सरी पहा. एवढं सोडून तुम्हाला काहीही करायची गरज पडणार नाही. आपल्या युट्यूबवर तुम्हाला हे लेक्चर मिळतील किंवा टेलिग्रामवर देखील ऑलरेडी आपण त्याच्या लिंक टाकलेल्या आहेत. ओके चला. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं टीपी असेल, म्हाडा असेल, पीसीएमसी असेल, बरोबर ना, डब्ल्यूआरडी असेल, या सगळ्याचं व्हिडिओ सोल्युशन एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍपवर आहे फक्त आणि फक्त 99 रुपयात. ठीक आहे. याची देखील तुम्ही हेल्प घेऊ शकता. करंट अफेअर जसं मी तुम्हाला म्हटलं जीएस मध्ये करंट अफेअर फार इम्पॉर्टंट आहे. जास्तीत जास्त प्रश्न हे करंट अफेअरचे दिसतील. त्याची देखील बॅच आपण फक्त आणि फक्त 21 रुपयामध्ये एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍपवर उपलब्ध करून दिलेली आहे. नक्की त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. ठीक आहे. सो अशा प्रकारे जी आपली ही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे WCD ची बंपर अपॉर्च्युनिटी आहे. नक्की याचा तुम्ही फायदा घ्या. जास्तीत जास्त मेहनत घ्या. शेवटचा चान्स म्हणून जर तुम्ही याचा अभ्यास केला, तळमळीने अभ्यास केला, जोमाने अभ्यास केला, नक्की तुम्हाला पोस्ट मिळणार आहे. काहीही डाऊट असेल तर माझा नंबर या ठिकाणी दिलेला आहे 9067051404. यावर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता किंवा तुमचे काही डाऊट असतील तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हे कमेंट करून मला सांगू शकता. ठीक आहे. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.